धामणगाव रेल्वे तालुक्यातील निंबोली शेत शिवारामधील गट क्रमांक 474, 473 आणि 472 ह्या शेतात तसेच इतरही शेतात जाण्याचा रस्ता निंबोली येथील पोलीस पाटलाच्या जवळच्या नातेवाईकांच्या शेताजवळून जात असल्यामुळे तसेच सरकारी पानंद रस्त्यावर काही लोकांनी अतिक्रमण केल्यामुळे शेतामध्ये जाण्याचा संपूर्ण रस्ता खोदून ठेवल्याने या शिवारातील शेतकऱ्यांना शेतात जाणे सध्या अवघड होत आहे। यामुळे पेरणी केलेल्या शेतामध्ये बैलजोडी घेऊन जाणे तसेच मजुरांना सुद्धा पायी जाण्यासाठी त्रास दिला जात आहे। त्यामुळे या शिवारातील शेतकऱ्यांच्या जमिनी सध्या पडीत पडण्याच्या मार्गावर आहे। गेल्या 5-6 महिन्यांपासून या परिसरातील शेतकऱ्यांनी तहसीलदार धामणगाव यांच्याकडे तक्रारी करूनही हे प्रकरण सोडविण्यासाठी नियुक्त केलेले नायब तहसीलदार सयाम हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून सदर पोलीस पाटलाची हितसंबंध जोपासल्यामुळे 4 महिन्यांपासून सुरू असलेल्या या प्रकरणामध्ये जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे। पोळा हा शेतकऱ्यांचा सण असून सुद्धा स्वतःच्या शेतामधून बैलांसाठी एक पेंडी गवत सुद्धा शेतकऱ्यांना न आणता आल्यामुळे विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घेतल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न थेट तहसीलदारांना युवासेना विधानसभा अध्यक्ष उमेश भुजाडणे यांनी विचारला। येत्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांना रस्ता उपलब्ध न करून दिल्यास तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा युवासेना शिवसेनेसह शेतकऱ्यांनी दिलेला आहे। यावेळी तहसील कार्यालयामध्ये निवेदन देतेवेळी युवासेना विधानसभा अध्यक्ष उमेश भुजाडणे यांचेसह शुभम तवर, शेतकरी पंकज मानकर, चेतन मानकर, शालू मानकर, यशवंत वैरागडे, रमेश पवार, गजानन पवार, जानराव गेडाम व अन्य शेतकरी उपस्थित होते। निंबोली अहमदाबाद शिवारामधील शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत। तर या शेतकऱ्यांचं प्रकरण 4 महिन्यापासून तहसीलला आहे। या शेतकऱ्यांचा रस्ता एका मगरूर पोलीस पाटलांना अडवलेला आहे आणि तो पोलीस पाटील या लोकांना शेतात जाण्यासाठी अडचणी निर्माण करत आहे आणि 4 महिन्यापासून यांचं पीक शेतातलं पीक हे शेतात राहून राहिलेलं आहे। त्यामुळे आज शिवसेना युवासेनेच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे। येत्या 4 दिवसात जर शेतकऱ्यांना रस्ता उपलब्ध झाला नाही तर सर्व शेतकरी आणि शिवसेना युवासेना तहसील कार्यालयासमोर 24 तारखेला उपोषण करणार आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।